हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या चॅप्टर मधले आपले रूल्स चालू होते. कालच्या तासाला आपण साइन रूल बघितला होता. आता आपण कोसाइन रूल बघणार आहोत. स्टेटमेंट आहे कोसाइन रूलचं इन ट्रायंगल एबीसी. सो ट्रायंगल साठीच हा कोसाइन रूल आहे. इन ट्रायंगल एबीसी ए स्क्वेअर इज इक्वल टू, मी मागच्या तासाला पण सांगितलं होतं, ए बी सी स्मॉल जर असेल तर ते साइड्स इंडिकेट करतात आणि अँगल्स जे आहेत ते कॅपिटल लेटरने इंडिकेट करतात. ही साइडची व्हॅल्यू आहे, म्हणजे पहिली साइड ए स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साइडचं कॉम्बिनेशन बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc यांचं प्रॉडक्ट फॉर्म इथे दिसतो. कॉस ए जो अँगल आहे त्याचीच साइड आपण घेतो आहोत. सिमिलरली बी स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साइड्स बी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ह्यांचं कॉम्बिनेशन मायनस 2 टाइम ए सी इथे या दोघांचं कॉम्बिनेशन आणि कॉस कुणाचा बीचा घ्यायचा. सिमिलर वेनी सी स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या दोन साइड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर यांचंच कॉम्बिनेशन इथे आहे मायनस 2ab कॉस सीच्या फॉर्म मध्ये. आणि हा कोसाइन रूल प्रूव्ह करण्यासाठी एक ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहोत ज्याचा ओरिजिन जो आहे तो ओरिजिन ऍक्सिसचा जो ओरिजिन आहे त्याच्यावर एक पॉइंट जो आहे तो फिक्स करून ठेवायचा. या केसमध्ये आपण पहिली टर्म प्रूव्ह करणार आहोत ए स्क्वेअरची, म्हणून ए ला इथे फिक्स केला ऍट ओरिजिन. जर तुम्हाला बी ची टर्म फिक्स करायची असेल किंवा बी ची प्रूव्ह करायची असेल तर ओरिजिनला तो बी फिक्स करून ठेवायचा. सो अँगल ए इथे मी फिक्स केलेला आहे ऍट ओरिजिन, ज्याचे कॉर्डिनेट्स येणार 0 0च्या फॉर्म मध्ये. मग आपल्याला माहिती आहे मागच्या पण तासाला आपण बघितलंय की अँगल ए बी सी मध्ये जर टर्म असेल, हा सी आहे तर याच्या समोरची साइड सी असते. हा ए आहे म्हणून याच्या साइड समोरची व्हॅल्यू स्मॉल ए ने इंडिकेट होतं. हा बी आहे म्हणून याच्या समोरची साइड बी ने इंडिकेट होईल. ही जी टर्म आहे त्याच्यावरून आपल्याला हा इथून एवढा लेंथ किती मिळेल मग सीच्या फॉर्म मध्ये. म्हणून बी चे कॉर्डिनेट्स लिहिता येतात आपल्याला C0. वाय ऍक्सिस नाहीये त्याची म्हणून कॉर्डिनेट व्हॅल्यू काय येणार C0. एक्स ऍक्सिस वर C आहे आणि वाय ऍक्सिस ची व्हॅल्यू त्याची 0 येईल. नंतर इथला जो कॉर्डिनेट लिहायचा आहे तो विथ रिस्पेक्टिव्ह आपण जे पोलर कॉर्डिनेट्स बघितलेले त्याचा यूज करायचा. एक्स आणि वायच्या जे व्हॅल्यूज आपण बघितल्यात त्यावेळी अँगल हा जो आहे ए साठी आपण ती टर्म कन्सिडर करायची आहे. मागच्या दोन तासापूर्वी आपण बघितलं होतं एक्स इज इक्वल टू आपली फॉर्म्युल्याची व्हॅल्यू काय ते आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साइन थिटा. हा आपला फॉर्म्युला होता पोलर टू कार्टेशियनचा किंवा कार्टेशियन टू पोलरचा. ही जी टर्म आहे ती लक्षात घ्यायची आणि मग सी चे कॉर्डिनेट्स आपल्याला लिहायचे. इथे हा रेडियस सपोज होईल. रेडियस म्हणजेच ही जी आर ची व्हॅल्यू आहे ती बी ने इंडिकेट होईल आणि अँगल जो आहे इथे थिटा तो अँगल आपण ए ने इंडिकेट करूया. त्यामुळे फॉर्म्युला कसा होणार, हा इथे रेडियस बी आणि अँगल काय होणार ए या फॉर्म मध्ये ही टर्म येईल. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू बी कॉस ए आणि वाय ची व्हॅल्यू बी साइन ए या पद्धतीने ती व्हॅल्यू आपण लिहून काढली. आता ह्याला प्रूव्ह करण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा. आपण ए सेंटरला ओरिजिन पुढे ओरिजिन कन्सिडर केलाय. ए आपण ओरिजिन कन्सिडर केलेला असल्यामुळे ए च्या साइडची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. सो ए इज इक्वल टू हे मी फक्त ते जे सांगितलं ना ते इथे लिहून काढलेलं आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू टर्म कशी होईल बी सी. बी सी ए इज इक्वल टू बी सी. आता हा बी सी जो पॉइंट आहे त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे म्हणून डिस्टन्स फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. पण मुळात ह्या टर्म्स कशा स्क्वेअर मध्ये आणि डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये स्क्वेअर रूट येतो आणि तो स्क्वेअर रूट नको असल्यामुळे आपण ह्याचं स्क्वेअरिंग करून घेऊया ऑन बोथ हँड साइड. ए स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये होईल. आता बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आणि जी टर्म आहे ती रिप्लेस करायची. सो आता स्क्वेअर रूट वगैरे येणार नाही, डायरेक्ट टर्म घ्यायचा. सो सी मायनस ही टर्म येईल सी मायनस बी कॉस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस
0 minus, so 0 minus b sin a bracket square. हा by using distance formula टर्म लिहिली आपण, ह्याचं स्क्वेअरिंग करून घेऊया. सो स्क्वेअरिंग c स्क्वेअर मायनस 2 टाइम ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 टाइम बी सी कॉस ए. सिक्वेन्स थोडासा मी हा सी आणि बी असं लिहिते, बी सी या फॉर्म मध्ये ही टर्म लिहिली. लास्ट टर्म कशी येईल, ह्याचा स्क्वेअर बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए प्लस, हे प्लस साइन आहे, 0 मायनस आहे पण ह्याचा स्क्वेअर आहे. 0 मायनस ही टर्म म्हणजेच ही टर्म शिल्लक राहील, त्याचा स्क्वेअर करायचा डायरेक्ट, त्यामुळे स्क्वेअर होईल बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये होईल, स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आता टर्म शोधा, इथे बी स्क्वेअर आहे, इथे बी स्क्वेअर आहे आणि म्हणून बी स्क्वेअर कॉमन काढता येतं. उरलेली ही व्हॅल्यू ऍज इट इज ठेवते. बी स्क्वेअर कॉमन, टर्म काय येईल कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए. आणि ही टर्म माहिती आपल्याला फंडामेंटल आयडेंटिटीची व्हॅल्यू आहे. जी फंडामेंटल आयडेंटिटीची टर्म आहे ती 1 ने आपण रिप्लेस करूया. ही जर 1 ने रिप्लेस केली तर इथे 1 येईल आणि 1 इंटू बी स्क्वेअर इज बी स्क्वेअर. आता लिहायचं कसं आपल्याला, रिदमिक फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे ए स्क्वेअर ची व्हॅल्यू लिहितोय, म्हणजे बी अगोदर नंतर सी, सिक्वेन्स लक्षात घ्यायचा, बी सी मायनस 2bc कॉस ए. आणि हेच आपलं पहिलं जे टर्म आहे ते आपण प्रूव्ह केली. ही कधी प्रूव्ह झाली आपली, जेव्हा आपण ए ला ओरिजिन ठेवला. जर बी ला ओरिजिन ठेवला तर तुमची ही टर्म येईल, सी ला ओरिजिन ठेवला तर टी टर्म येईल. म्हणून पुढचं न प्रूव्ह करता डायरेक्टली तुम्ही लिहू शकता बी स्क्वेअर इज इक्वल टू दिस टर्म अँड सी स्क्वेअर इज इक्वल टू. टर्म लिहिताना कशी लिहायची, बी स्क्वेअरची व्हॅल्यू उरलेल्या दोन टर्म्स ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर यांचं कॉम्बिनेशन मायनस 2 टाइम ह्या दोघांचं कॉम्बिनेशन ए सी आणि कॉस बीच्या फॉर्म मध्ये, कारण बी ची टर्म लिहितं म्हणून बी कॉस, कोसाइन रेशो बीचा घ्यायचा. सिमिलर वेनी सीचं जे लिहायचंय ते आपल्याला उरलेल्या दोन साइड, सो उरलेल्या दोन साइड म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ह्याचं 2 टाइम करायचं, सो 2 टाइम ए बी कॉस सी. फॉर्म्युले लक्षात ठेवायला सोपे, रिदमिक फॉर्म आहे आणि हे जे रिदमिक फॉर्म आहे ते लक्षात घेऊनच टर्म सिम्प्लिफाय करायचे आहेत. पण बऱ्याच वेळेस जसं मागे पण आपण साइन रूलच्या बाबतीत बघितलं, ओरिजिनल साइन रूल पेक्षा त्याचे जे मॉडिफाईड व्हर्जन आहेत ते जास्त यूज होतात. सिमिलर वेनी इथे पण लक्षात घ्यायचं की हा फॉर्म्युला डायरेक्टली खूप कमी ठिकाणी, जेव्हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह कराल डायरेक्टली खूप कमी ठिकाणी यूज करायचा आहे. आपल्याला टर्म्स यूज करायच्या आहेत कॉस ए ची, कॉस बी ची, कॉस सी ची, अशा फॉर्म मध्ये कोसाइन रूल जो यूज करायचा आहे तो. जर मला कॉस ए ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर ती या टर्म वरून मिळेल, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. हा जो आहे ह्या पॅटर्न मध्ये हा निगेटिव्ह टर्म आहे, त्याला इकडे शिफ्ट करा आणि ही टर्म इकडे शिफ्ट करा, त्यामुळे काय होईल 2bc कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर होईल. आणि मला फक्त हा पाहिजे कॉस ए, याचा अर्थ त्याचा कोएफिशियंट मला शिफ्ट करावा लागेल, इकडे मल्टिप्लाय इकडे गेलं की तो डिवाइड होईल. सो बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. म्हणून टर्म परत एकदा लक्षात कशी घ्यायची, जेव्हा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशो कॉस बी लिहायचा आहे, उरलेल्या दोन टर्म्स घ्यायच्यात ज्याच्या साइड्स आहेत. इकडे जर लक्ष दिलं तर आता फक्त साइड्स उरलेत, रेशो कुठलाच नाहीये, फक्त साइड्स आहेत आणि कॉम्बिनेशन घ्यायचं. इथे जर अँगल बी असेल तर उरलेल्या दोन साइड्स म्हणजे ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आणि जी अँगलची व्हॅल्यू आहे ती मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये येईल, अपॉन ह्या दोघांचं कॉम्बिनेशन 2 टाइम घ्यायचं अपॉन 2bc ए सी च्या फॉर्म मध्ये ही टर्म येईल. तसंच मला कॉस सी जर लिहायचं झालं तर आता तो कसा लिहिता येईल, उरलेल्या दोन साइड, सीच्या साइड सोडून उरलेल्या दोन साइड म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ही जी अँगल व्हॅल्यू आहे त्याची साइड मायनस करायची, मायनस सी स्क्वेअर आणि ह्या दोघांचं कॉम्बिनेशन 2 टाइम 2ab. हा झाला कोसाइन रूल जो यूज करायचा आहे तुम्हाला याच वेळी. याच वेने मॅक्झिमम ठिकाणी हा कोसाइन रूल यूज होईल. प्रॉब्लेम जे सॉल्व्ह करायचे ते या पद्धतीपेक्षा
याच वेने जास्त प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. कोसाइन रूल सॉल्व करताना सगळ्या टर्म्स जर ऑब्झर्व केल्या तर राईट हँड साईडला तुम्हाला सगळं स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये दिसतं. डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ती सिंगल फॉर्ममध्ये, हे लक्षात घ्यायचं. न्यूमरेटर हा स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आणि डिनॉमिनेटर हा सिंगल टर्मच्या फॉर्ममध्ये. ज्या दोन टर्ममध्ये प्लस साईन आहे त्यांचंच कॉम्बिनेशन खाली येतं. ह्या दोन साईन मध्ये प्लस आहे त्यांचंच कॉम्बिनेशन खाली 2 टाइमच्या फॉर्म मध्ये येतं. हा झाला कोसाइन रूल, जो अतिशय सोपा आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला तो आपण प्रूव्ह केला. प्रोजेक्शन जो रूल आहे त्या प्रोजेक्शन रूलचं स्टेटमेंट पण सोपं आहे आणि जे पुस्तकात प्रूफ करून दिलेलं आहे त्याच्यापेक्षा मी आता वेगळ्या पद्धतीने, तुम्हाला पुस्तक फॉलो करायचं असेल तर त्या पद्धतीने करा. हा जो आहे रूल तो 3 केसेसच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करून दिलेला आहे पुस्तकात. त्या पद्धतीने केला तरी चालेल, पण त्याच्यापेक्षा सोप्या पद्धतीने मी हा रूल जो आहे तो सॉल्व्ह करून देते. बाय युझिंग कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल आपल्याला सॉल्व्ह करता येतं. बाय युझिंग कोसाइन रूल प्रोजेक्शन रूल सॉल्व्ह होईल. आणि स्टेटमेंट कशी आहे प्रोजेक्शन रूलची? प्रोजेक्शन रूल इन ट्रायंगल एबीसी ए इज इक्वल टू, आता आपण ए साइड लिहितोय, उरलेल्या दोन साइडचं लक्षात घ्यायचं. उरलेली दोन साइड कशी आहे आपली? बी आणि सी आहे. त्याचे अँगलचे पण कॉम्बिनेशन घ्यायचे आहे, साइडचं पण आणि अँगलचं पण कॉम्बिनेशन. पहिल्यांदा लिहिताना बी आणि कॉस सी लिहायचा, अँगल हा कॅपिटल काढायचा, प्लस हा ही साइड सी स्मॉल आणि अँगल जो कोसाइन आहे तो कॅपिटल येईल. ह्यांचंच कॉम्बिनेशन, फक्त बदलायचं कसं हे लक्षात येईल. तसंच आता जर बी लिहायचा झाला तर उरलेल्या दोन साइड म्हणजेच ए आणि सी, व्हॅल्यू कशी लिहायची? ए आणि याचा अँगल लिहायचा ए कॉस सी, प्लस आता ही साइड आणि ह्याचा अँगल कॉस ए. तसंच सी लिहिताना उरलेल्या दोन साइड्स म्हणजेच ए आणि बी एकमेकांच्या अपोजिट टर्म, ए कॉस बी प्लस बी कॉस ए. अशा पद्धतीने हा जो आहे तो प्रोजेक्शन रूल आहे. सोपा आहे पाठ करायला, पण रिदमिक फॉर्म आहे. अगदी मी पहिल्यापासून सांगते, साइन रूल पण रिदमिक फॉर्म मध्ये, कोसाइन रूल पण रिदमिक फॉर्म मध्ये, प्रोजेक्शन रूल पण रिदमिक फॉर्म मध्ये. फक्त तो त्या पद्धतीने लक्षात घ्यायचा आणि सोल्युशन त्याचं जे आहे ते तशाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता हे सॉल्व्ह करताना मी पहिली टर्म सॉल्व्ह करते, उरलेले सिमिलरली म्हणायचं, ते काही सॉल्व्ह करायचं नाही. पण मी सॉल्व्ह करत असताना बाय कोसाइन रूल ते खूप सोप्या पद्धतीने सॉल्व्ह होतं. सो कोसाइन रूल मी सॉल्व्ह करूया आणि ह्याचा जो RHS आहे तो घेऊन LHS जो आहे तो प्रूव्ह करता येतो. सो RHS ची जी व्हॅल्यू आहे ती लिहून घेऊया, बी कॉस सी प्लस सी कॉस बी, आणि बाय कोसाइन रूल आपल्याला माहिती आहे कॉस सी ची व्हॅल्यू कॉस बी ची मगाशी मी जी सांगितली त्या पद्धतीने लिहू शकतो आपण. सी लिहायचं आहे म्हणजे दुसऱ्या दोन साइड ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab प्लस सी इंटू बी लिहितोय, याचा अर्थ उरलेल्या दोन साइड्स म्हणजेच येईल ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. सिम्प्लिफाय करा, सी ला इथे सी कॅन्सल होईल, इथे बी ला हा बी कॅन्सल होईल. उरलेली व्हॅल्यू लिहून काढा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2a प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2a. आता अपॉन 2a कॉमन आहे, एकसारखाच आहे त्यामुळे आपण तो कॉमनली लिहूया 1/2a. अपॉन असल्यामुळे 1/2a कॉमन लिहिला. ह्याचा अर्थ ह्याच टर्म राहिला आणि प्लस फॉर्म मध्ये ती प्लसची व्हॅल्यू आपण लिहून काढूया, बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सिम्प्लिफिकेशन करा, ज्या कॉमन टर्म्स आहेत त्या कॅन्सल काय काय होत आहेत ते चेक करा. प्लस मायनस बी स्क्वेअरला कॅन्सल होईल, प्लस मायनस सी स्क्वेअरला कॅन्सल होईल, म्हणजेच ऍडिशन काय येईल ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर अपॉन 2a. आता 2 ला 2 कॅन्सल होईल, स्क्वेअर मधल्या ए ला ए कॅन्सल होईल, म्हणजे फक्त काय राहिला न्यूमरेटरचा एक ए राहिला, विच इज इक्वल टू LHS.
सो आपण RHS घेतला आणि LHS प्रूव्ह केला. या वेळी सुद्धा तुम्हाला प्रोजेक्शन रूल जो आहे तो प्रूव्ह करता येतो. प्रोजेक्शन रूल बाय युझिंग कोसाइन रूल अशा पद्धतीने आपण प्रूव्ह केला. पुस्तकात थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दिलाय, पण ही मेथड सगळ्यात सोपी आहे आणि ह्याच्यानुसार प्रॉब्लेम जो आहे तो मार्क तेवढेच मिळणार आहे. म्हणजे तुम्ही ह्या मेथडनी सॉल्व्ह करा किंवा त्या मेथडनी सॉल्व्ह करा. जर 4 मार्कांसाठी असेल तरी ह्या स्टेपला तुम्हाला 4 मार्कच मिळणार आहे, त्यामुळे काही हरकत नाही. पण जर प्रॉब्लेम स्ट्रिक्टली असेल तर मग मात्र वाचून घ्यायचा आणि त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा, ही काळजी घ्यायची. सिमिलरली म्हणायचं आणि उरलेल्या 2 टर्म ज्या आहेत त्या लिहून काढायच्या. ह्या प्रोजेक्शन रूलला पण आपल्याला यूज करून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मात्र आता काळजी घ्यायची, मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळे जे फॉर्म्युले आहेत 2 थीटाचे किंवा CD चे, AB चे, ते फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे. अलाइड अँगल लक्षात यायला पाहिजे. एक आपण इन ट्रायंगल ABC चे पण फॉर्म्युले बघितले होते, ते अतिशय सोपे होते. म्हणजे साइन A प्लस B असं जर कॉम्बिनेशन असेल तर आपल्याला टर्म लिहिता येते साइन C. हे बघितलं होतं आपण, आठवत असेल. कुठल्याही 2 अँगलचं कॉम्बिनेशन असेल तर तिसरा अँगल लिहिता येतो. म्हणजे BCचं कॉम्बिनेशन असेल तर इथे येईल A. तसंच ABचं C आणि B चं कॉम्बिनेशन असेल तर इथे C आणि B म्हणते मी, म्हणजे A लिहिता येईल. या वेळी तुम्हाला टर्म्स ज्या आहेत त्या माहिती आहेत. तसंच ह्याचा कोसाइनचा फॉर्म्युला जो आहे त्याच्यामध्ये मात्र निगेटिव्ह टर्म आहे, मायनस आहे, मायनस कॉस C. हे लक्षात घ्यायचं. आणि प्लस साठीच हे फॉर्म्युलेज आहेत, मायनस साठी हे फॉर्म्युलेज नाही. म्हणजे जर टर्म साइन A मायनस B असेल तर हा लिहिता येणार नाही. तसंच हाफ अँगलचे पण आहे ह्याच्यामध्ये. इथे टर्म कशी येते, हाफच्या फॉर्म मध्ये. हाफ अँगल आला ना इथे पॉझिटिव्हच राहतो. हा रेशो चेंज होतो, मात्र रेशो होईल साईनचा इथे कॉस, आणि जर कॉस असेल तर इथे होईल साईन. हे जे फॉर्म्युलेज आहेत ते बघायचे. त्याचा पण यूज तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डायरेक्टली करायचा. जर तुम्हाला डायरेक्टली करायचं नसेल तर मग अलाइड अँगलनुसार पाठ करावं लागेल तुम्हाला, आणि त्याच्या स्टेप्स वाढतात. त्याच्यापेक्षा हे जर फॉर्म्युले पाठ असतील तर प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह होतील. ह्याच्यावर बेस असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत आपण ते पुढच्या तासाला बघूया. एक्झरसाइज 3.3 जी आहे ती आपण डायरेक्टली सॉल्व्ह करूया. एक अजून महत्वाची गोष्ट, जेव्हा सॉल्व द ट्रायंगल असा शब्द असतो, सॉल्व द ट्रायंगल असा शब्द असतो, याचा अर्थ काय असतं, त्याच्यात 3ही साईड माहिती पाहिजे आणि 3ही अँगल्स माहिती पाहिजे. जे 6 फॅक्टर्स असतात ट्रायंगलचे, 3 अँगल्स आणि 3 साइड्स, हे तिन्हीच्या तिन्ही अँगल आणि साइड्स हे जर माहिती झालं तर याचा अर्थ आपण तो ट्रायंगल सॉल्व्ह केला असा त्याचा अर्थ होतो. याच्यानंतरचा जो पार्ट आहे ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, प्रोजेक्शन रूल आणि कोसाइन रूल, हा बोर्डाने परत कट केलेला असल्यामुळे त्याच्यावरच्या एक्झरसाइज मध्ये ज्या व्हॅल्यूज आहेत त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की ह्या त्याच्यावर बेस असलेले असतील, ते आपण सॉल्व्ह करणार नाहीये. जे रूलवर बेस आहे तेवढेच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे एक्झरसाइज आता सॉल्व्ह होणार नाही. त्यातलं काही पार्ट कट झालेला आहे, बोर्डाने यावर्षी कट केल्यामुळे तो कट झालेला आहे. उरलेल्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण सॉल्व्ह करूया पुढच्या तासाला.